निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचा एक्सप्रेस। सर, चाळीसगाव तालुक्यामध्ये काही नागरिकांची माझ्याकडे तक्रार आहे। मी दैनिक आत्ताच्या एक्सप्रेसचा प्रतिनिधी शुभांश। तक्रार अशी आहे की नागरिकांचं म्हणणं आहे का जातीच्या सर्टिफिकेटसाठी जर आपण महासेतू केंद्रावरती जर गेलो तर साधारण 8 ते 15 दिवसापासून सेतू केंद्र चालक बोलत आहे का लाईन बंद आहे आणि जे लोक वाढून पैसे देत आहेत त्यांच्यासाठी लाईन चालू आहे, अशी तक्रार आहे। तर आपण नागरिकांना काय आवाहन करणार? आता आपला जो प्रश्न आहे साहेब, तो तुम्ही पर्टिक्युलर जातीच्या दाखल्याबद्दल विचारला, परंतु आता सध्याचा जर काळ बघितला तर शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले असतील, डोमिसाईल, नॅशनॅलिटी, VWS, त्यानंतर जातीचे दाखले, त्यानंतर नॉन क्रिमिलियर, या विविध दाखल्यांची आवश्यकता या काळामध्ये जास्त प्रमाणामध्ये येत असते। आता या दृष्टीने प्रशासनाने, महसूल प्रशासनाने नियोजन केलेलं असतं। या दोन्ही प्रकारचे जे दाखले मी आता सांगितले सगळे, हे प्रांताधिकारी कार्यालयाकडून दिले जातात, जातीचे दाखले आणि नॉन क्रिमिलियर। बाकी उर्वरित जे दाखले आहेत, उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल, नॅशनॅलिटी, VWS, हे दाखले तहसीलदारांकडून दिले जातात। आता याच्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जवळपास 60 ते 70 महाई सेवा केंद्र चालक आहेत, ते गावोगावी आहेत, काही तालुक्यामध्ये मुख्यालयीसुद्धा काम करतात। आता आपली जी मुख्य तक्रार जी आहे नागरिकांची, की सध्या लाईन बंद आहे। आता त्याच्यामध्ये प्रचलित शब्द जरी वापरत असलो तरी साधारण जे सर्व्हर आहे ऑनलाईन पोर्टलचं, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला तांत्रिक अडचणी येत असते आणि माझ्या माहितीप्रमाणे गेल्या 10-12 दिवसामध्ये साधारणपणे दिवसाच्या कालावधीमध्ये, दिवसभरामध्ये त्या सर्व्हरला सध्या जास्त अडचणी येत आहे। कदाचित राज्यभर विद्यार्थ्यांचा एकदम दाखल्यांची संख्या वाढल्यामुळे ते असू शकतं। या संदर्भात आम्ही मुंबईला त्या NIC सेंटरशी आम्ही संपर्कात आहोत। परंतु तो जो आरोप आहे की ज्याच्यामध्ये ज्यांनी पैसे दिले त्यांचं काम होतं, असं अजिबात नाही। आणि तशी बाब जर कुठे निदर्शनास आली तर त्याबाबत मी सर्वांना माझी विनंती तालुक्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना की आपण कोणालाही, कोणत्याही सेतू चालकाला शासकीय फी व्यतिरिक्त 1 रुपया देखील देऊ नये। आणि अशी जर कोणी मागणी करत असेल तर त्याची पुराव्यानिशी माझ्याकडे तक्रार केल्यानंतर मी त्याच्यावर कठोर कारवाई करेन। आणि आम्ही जरी सर्व्हरला प्रॉब्लेम असला तरी साधारणपणे मला माझ्या ऑपरेटरकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळेला हे सर्व्हर सुस्थितीमध्ये आणि चांगल्या स्पीडने चालतं। त्यामुळे तालुक्यातल्या कोणत्याही विद्यार्थ्याला दाखला उशिरा मिळाल्यामुळे त्याचं कुठलंही शैक्षणिक नुकसान होणार नाही, याच्यासाठी आमचं नियोजन राहील। आम्ही रात्रीच्या वेळेला ऑपरेटर जेव्हा ते सुस्थितीमध्ये किंवा त्याचा स्पीड चांगला असेल सर्व्हरचा, त्यावेळेला हे सर्व दाखले निवड केले जातील। माझा गेल्या 2 वर्षातला अनुभव आहे, चाळीसगाव तालुक्यातल्या कुठल्याही विद्यार्थ्याचं तहसील कार्यालयाकडून दाखला उशिरा मिळाल्यामुळे नुकसान झालेलं नाही आणि इथे यावर्षीसुद्धा आम्ही त्याचं नियोजन आहे आणि आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत। फक्त आपल्या माध्यमातून माझी एक विनंती राहील की तहसील कार्यालयाशी संबंधित केवळ दाखलेच नव्हे तर आमची पुरवठा शाखा असेल, संजय गांधी शाखा असेल, महसूल शाखा असेल किंवा तलाठी असतील, मंडळाधिकारी असतील, कुठल्याही कार्यालयामध्ये कुठल्याही संकलनाशी, कुठल्याही टेबलशी संबंधित आपलं जे कुठलं नियमानुसार जे काम असेल त्या कामाच्या मोबदल्यासाठी कोणीही काही मागणी केल्यास माझी सर्व नागरिकांना हात जोडून विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारे कोणालाही कोणत्याही प्रकारचे पैसे देण्याची गरज नाही। शासन लोकाभिमुख आहे। शासनाच्या, मुख्यमंत्री महोदयांच्या, महसूल मंत्री महोदयांच्या, सर्व शासकीय अधिकाऱ्यांना लोकांना सेवा देण्याच्या सूचना आहेत। कोणाकडूनही कुठल्याही प्रकारे शुल्क आकारण्याची किंवा अतिरिक्त पैसे मागण्याची कुठलीही मुभा कोणालाही नाही। ते नियमबाह्य असं कृत्य आहे। त्यामुळे सर्वांनी प्रशासनावर विश्वास ठेवावा। अशी कुठली बाब कुठे घडत असेल, आमचे कुठले कर्मचारी जर आपल्याकडे पैशाची मागणी करत असतील तर कृपया त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा। मी त्याची योग्य दखल घेऊन त्या लोकांवर कारवाई करेल। आणि पुन्हा एकदा एकच सांगेन की शासनावर, प्रशासनावर आपण सर्वांनी विश्वास ठेवावा। धन्यवाद।